नमस्कार. मी डॉक्टर आनंद जगन्नाथ पेडणेकर. सोनं आणि अक्षय तृतीयेचं नातं हे फार जुनं आहे. पण सोन्याबद्दल मी आज थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो. जगातल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटपैकी सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंट म्हणजे सोनं आहे. आपण जर कित्येक 50-100 वर्षाचा जरी इतिहास काढलात, तरी सोनं हे सदैव वरच्या पायरीवरच चालत असतं. त्याचं कारण काय? आता बघा, आपल्याकडे टॅरिफ वॉर नावाचं एक नवीन वॉर सुरू झालेलं आहे. तरीसुद्धा सोनं थोडंसं खाली येतं, थोडंसं स्थिरावतं, पण परत आहे त्या रेषेवरती येऊन उभं राहतं. सर्व जगातली सगळ्यात मोठी जी अर्थव्यवस्था सांभाळणारी जगातली जे देश आहेत, हे सर्वजण फक्त इन्व्हेस्टमेंट करतं अशा वॉलेटाईल वेळेला, ते म्हणजे आहे सोनं. जर तुम्ही पाहिलं, मी अगदी कोविडमधले माझे व्हिडिओ पाहिले, तरीसुद्धा तुमच्या लक्षात येईल की सोन्याची गुंतवणूक त्यावेळेला 36,000 रुपयांनी होत होती आणि तीच गुंतवणूक 3 महिन्यामध्ये 54,000 रुपयाला गेली होती. आणि ती त्याच्यानंतर परत कधी खाली गेली नाही. कोविड गेलं, पण सोनं 54,000च्या वरती गेलं. आज सोन्याचे भाव 90, 91, 92, 93, 94 वरती आले. युद्ध कधी संपत नाहीत, युद्ध थांबत नाहीत. सोन्याच्या किमती इतर किमतीपेक्षा, म्हणजे जसं ऑइल आहे, पेट्रोलियम आहे किंवा तुमचं अगदी पाणी आहे, जे भूगर्भातून जे बाहेर येतं, ह्याची सगळ्याची किंमत कायम वाढत असते. आणि सोनं किंवा चांदी हे तिथनंच येतं, त्यामुळे त्याची किंमत ही कायमच वाढत राहणार. म्हणून ह्या अक्षय तृतीयेला आपण सर्वांनी सोन्यामध्ये किंवा चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, अशी माझी अपेक्षा आहे.